पोलीस भरती 2024 करता आपल्याला PYQचा सराव करणे महत्त्वाचे आहे. झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा आपण अंकगणित या विषयावर सराव करत आहे. तर चला पाहूया आजचे प्रश्न. पहा, 2 क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर तुम्ही जर लसावीचा अभ्यास केला असेल तर लसावी तुम्हाला माहीत आहे, म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक अशी लहान लहान संख्या जिने दोन्ही संख्येने भाग जायला पाहिजे. ठीक आहे. आणि या प्रश्नामध्ये एक छोटा कन्सेप्ट आहे जो तुम्ही अभ्यास करताना वाचला असेल. नसेल वाचला तर आपण लसावी मसावीसुद्धा घेणार आहोत, तर त्यावर सुद्धा पाहू. कन्सेप्ट असा आहे की 2 क्रमवार संख्यांचा लसावी हा तो त्या दोन्ही संख्येचा काय असतो? गुणाकार. ठीक आहे. तर येथे आपल्याला 2 संख्या पाहायच्या आहेत ज्यांचा गुणाकार किती येतो? 210 येतो. तर पहा मित्रांनो, येथे 11 गुणिले 10 म्हणजेच 110 हा ऑप्शन निघून जाईल. येथे पहा 3 2 6 येते, म्हणजेच एकक स्थानी 6 येते. आपल्याला काय पाहिजे? 0, म्हणजे हा सुद्धा निघून जाईल. नंतर इथे पहा 14 गुणिले 15, तर गुणाकार करून पाहू. पहा 14 पंच 70 0, हातच्या आले 7, 14 1 14 आणि 7 21, 210. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यासोबतच 1 ते 30 पर्यंतचे पाढे कसे पाठ करायचे आपण या यूट्यूब चॅनलवर पाहिलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. समजलं सर्वांना? पुढचं गणित पाहू. तर पहा प्रश्न. सन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता, तर सन 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल? हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला एक हिंट देऊन देतो. पहा 2000 वर्ष हे कोणतं वर्ष आहे? तर लीप वर्ष. ही एक हिंट झाली. दुसरी गोष्ट, शिक्षक दिन कधी येतो? हा येतो 5 सप्टेंबरला. ठीक आहे. आणि प्रजासत्ताक दिन हा कधी येतो? तर 26 जानेवारीला. तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचे आहे. आणि याचे जे ट्रिक्स आहे बाशी स्वाष्टी, ठीक आहे, आणि गा म ना ह्या दोन्ही ट्रिक्स आपण आपल्या चॅनलवर पाहिलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. पहा, विक्रमने एक कार 2,25,000 रुपयाला खरेदी केली. ठीक आहे. या व्यवहारामध्ये त्याने दलालास 2% दलाली दिली, तर त्याला ती कार किती रुपयास मिळाली? तर पहा कसं होईल. आता ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे त्यांना सोपं जाईल, कारण की आपल्याला काय करायचं आहे, फक्त याचे 2% काढायचे आहेत आणि ते या संख्येमध्ये ॲड करायचे आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल 2% काढताना आपण 2/100 लिहितो, म्हणजेच हे 2 शून्य निघून जातील. या संख्येची डबल करून यामध्ये ॲड करायचे आहे आणि आपलं उत्तर निघून जाईल. पण आपण स्टेप बाय स्टेप घेऊ. पहा काय म्हणते. एक कार जी आहे ती 2,25,000 रुपयाला खरेदी केली. 2% दलाली देऊन ती कार विक्रमला किती रुपयात पडली असा प्रश्न आहे. आता आपण व्यावहारिक जेव्हा प्रश्न पाहतो तर यामध्ये आपल्याला फक्त 2% ॲड करून आपल्याला गणित काढायचं आहे. ठीक आहे. तर आपण याचे 2% काढू आधी. पहा इथे हा 0 आणि हा 0 निघून जाईल. इथे हा 0 आणि हा 0 निघून जाईल. ठीक आहे. 2,25,000. ठीक आहे. तर आता काय राहिलं आहे? तर 2 2 5 आणि 0 गुणिले 2. ठीक आहे. 2,250 गुणिले 2 किती येतो गुणाकार? आता प्रत्येक संख्येला 2ने गुणण्यापेक्षा आपण काय करायचं, सरळ याचं डबल करून टाकायचं. किती किती आहे? 250, म्हणजेच याचा डबल 500, 2चे डबल 4, म्हणजे 4,500. ही झाली दलाली. पण आपल्याला प्रश्न काय आहे की ती कार किती रुपयास पडली, म्हणजेच खरेदी किंमत प्लस दलाली. तर किती होईल? खरेदी किंमत किती आहे? 2,25,000 रुपये प्लस अधिक दलाली किती आहे? 4,500 रुपये. ठीक आहे. तर बेरीज करू. 0 0 इथे 5 5 आणि 4 9, इथे 2 आणि इथे 2, तर 2,29,500 रुपये. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे मित्रांनो, आपण बेसिक ते ॲडव्हान्स यानुसार गणितं घेत आहेत. तर सुरुवातीला सोपी, काही कठीण आणि काही समजत नसेल तर आपण सुद्धा समजून घेऊ. पुढचं गणित पाहू. पहा, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे, तर टेबलची किंमत 441 रुपये आहे. ती खुर्ची किंमत किती? ठीक आहे. पाय ग्रॅमॅटिकल आहे. टेबल व खुर्ची यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे? 3:7. त्यामध्ये टेबलची किंमत किती आहे? 441. तर खुर्चीची किंमत काढायची आहे. सोपी आहे. पहा कसं होईल. आता आपल्याला टेबल आणि खुर्ची, ठीक आहे, टेबल आणि खुर्चीची किंमत माहीत आहे का? नाही. पण आपण काय घेतलं इथे? गुणोत्तर घेतलेला आहे. इथे लिहितो टेबल. आपण इथे गुणोत्तर घेतलेला आहे 3:7. तर मग आपण 3:7 लिहून घ्यायचे. किंमत माहीत नाही म्हणून आपण काय करायचं? 3 आणि 7ला x लावून द्यायचं. ठीक आहे. किंमत माहीत नाही. पण इथे काय म्हणते, जर टेबलची किंमत किती आहे?
41 म्हणजेच 7x बरोबर 441. ठीक आहे. आता पहा आपल्याला 7x बरोबर 441 मिळाले. आता इथे 7xला गुणाकार आहे, इकडे भागाकार होईल. तर कसं होईल? x बरोबर 441 भागेला 7. भाग देऊ आपण. 7 1 7, 7 सकम 42, राहिले किती? 2 आणि 1 21, तर 7 त्रिक 21. म्हणजेच आपल्याला एक्सची किंमत मिळाली किती आहे? 63. झालं. तर मग एक्सची किंमत मिळाली, पुढची किंमत काढायची आहे. कसे होईल? 3x आहे, तर 3 गुणिले किती करणार आपण? 63 बरोबर. करा गुणाकार. 3 त्रिक 9, 6 त्रिक 18, 189. कशाची किंमत आहे? तर खुर्चीची. पर्याय क्रमांक 2. समजलं सर्वांना? हे जे गुणोत्तर प्रमाण असते, हे किमतींना किंवा दोन संख्यांचा आपण भागाकार देत देत जो राहिलेला संख्या असते तो एक प्रमाण असते. ठीक आहे. गुणोत्तर प्रमाण आपल्या या चॅनलवर आपण पाहणारच आहोत. पुढचा प्रश्न पाहू. पहा गणित. 12% दराने 850 रुपयांचे 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील? सूत्र न वापरता जर गणित सोडवायचं असेल तर काय करायचं? सरळ सरळ आपण यांना 1 वर्षाचं व्याज काढून घ्यायचं. 1 वर्षाचं व्याज कसं निघेल? तर 850 रुपयाचे 12% काढून घ्यायचे. ठीक आहे. इथं 0 0 निघून जाईल. इथे भाग जातो. 5चा भाग देऊ. 5 2 10, 5 1 5, उरले 3, 7 5 35. ठीक आहे. इथे पुन्हा भाग जातो. 2 1 2 आणि 6 2 12, 17 सक 102. ठीक आहे. हा आला आपला 1 वर्षाचा. तर आपल्याला काय म्हणते? 408 रुपये हे सरळ व्याज यायला पाहिजे. आपल्याला किती आलं इथं? 102 रुपये व्याज. तर मग किती वर्ष यामध्ये ॲड करावं लागेल, समाविष्ट करावं लागेल, जेणेकरून 408 येणार. सरळ दिसत आहे की 4ने जर गुणले आपण तर आपल्याला 408 मिळून जातील. कसे? पहा. 4 2 8, 4 0 0, 4 1 4. म्हणजेच किती वर्ष? 4 वर्ष आपल्याला 408 रुपये सरळ व्याज यायला लागतील. पर्याय क्रमांक 2. समजलं मित्रांनो? पहा, असे खूप सारे गणित आहेत जे आपण सूत्र न वापरता सरळ लॉजिकली आपण गणित सोडवू शकतो, पण त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. पुढचं गणित पाहू. अगदी सोपी गणित आहे. पहा, राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परीक्षेत अनुक्रमे 58, 34, 63, 85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परीक्षेतील सरासरी गुण किती? बस काहीच नाही करायचं आपल्याला. सरासरी गुण विचारले आहेत म्हणजेच सर्वांची बेरीज करायची आहेत, एकूण तेवढ्या संख्या घ्यायच्या आहेत. तर करू आपण. पहा, 58 अधिक 34 अधिक 63 अधिक 85 भागेला किती संख्या? एकूण 4. सर्वांची बेरीज करू. पहा, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20, 20 0, 8 आले 2, 8 आणि 6 14, 14 आणि 3 17, 17 आणि 5 22 आणि 2 24, 240. ठीक आहे. भागेला 4. इथे भाग जातो. 4 1 4, 6 चूक 24 आणि हा 0. तर आपलं उत्तर आलेलं आहे 60. तर सरासरी गुण किती मिळाले? तर पर्याय क्रमांक 3 60 गुण. समजलं सर्वांना? पुढचा प्रश्न पाहू. पहा गणित. तेलाचा 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती? कसे होईल? पहा, 10 लिटर तेलाची किंमत किती आहे? 1000. तर 1 लिटरची जर किंमत काढतो म्हटलं तर सरळ सरळ आपण काय करतो? 1 0 1 0 काढून टाकतो आणि 100 रुपये प्रति लिटर आपल्याला तेल मिळते. पण तो काय म्हणत आहे? 25% तेल फुकट मिळत आहे. तर त्यासाठी आपण काय करतो? 100चे 25% काढून घेऊ. आता इतकं मोठं लिहायचं काम नाही, कारण की आपल्याला माहीत आहे 100चे 25% म्हणजेच किती होते? 75. ठीक आहे. तर 2 0 इथे 2 0 निघून जातील. किती राहिले? 25. 100मधून जर 25 काढले तर किती राहतात? 75. पण इतके मोठे काम पडत नाही आपल्याला. तर 75 रुपये आपल्याला प्रति लिटर तेल मिळेल. तर पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, असेच आपण सराव पुढेसुद्धा पाहणार आहेत आणि इतर विषयाचा अभ्याससुद्धा करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.